साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीद्वारे सोलापूरकरांची कोट्यावधीची फसवणूक। CCH ॲपद्वारे मागील वर्षभरात सोलापूरकरांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा क्रिप्टोकरन्सीद्वारे कोट्यावधीची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी सोलापूरच्या पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत। पोलिसात आयुक्ताकडे दिलेल्या तक्रारीमध्ये सोनेटिक्स कंपनीचे नाव समोर येत आहे। 100 दिवसात डबल पैसे देण्याचे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। फसवणूक झालेल्या नागरिकांनी काही सामाजिक संघटनांचे संपर्क साधून माध्यमासमोर आपले म्हणणे मांडले आहे। सोनेटिक्स कंपनीचे संचालक, पार्टनर आणि एजंट यांचे गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखवून शिववर्स क्रिप्टोकरन्सी निर्मित करून अनेकांना भावनिक करून फसवणूक केल्याचा आरोप यावेळी माध्यमाशी बोलताना करण्यात आले। राम जाधव, समरक मराठा क्रांती मोर्चा। सोनेटिक्स नावाच्या कंपनीने जे प्रमुख हे ॲडव्होकेट संतोष थोरात आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे घेऊन क्रिप्टोकरन्सीचं नाव हे करून सोलापूरच्या लोकांची फसवणूक केली आहे। असं जे फसवणूक झाले ते लोक माझ्याशी संपर्क साधले असता आज मी इथं आलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे शू ॲप काढून की बाबा 3D तुम्हाला 3D छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जुन्या काळात होतं असं 3D तुम्हाला पिक्चर तयार करून तिथं कॉईन क्रिप्टोकरन्सी जी आहेत तिथं तुम्हाला ते विकता येतील म्हणून असं हजारो लोकांची सोलापूर जिल्ह्यातून लोकांची त्यांनी पैसे गोळा केलेले। 2001 पासून ह्या क्रिप्टोकरन्सीच्या नावावर ह्याने राज्यामध्ये वेगवेगळ्या जालना असेल, परभणी असेल, सोलापूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मीटिंग घेतले आणि 2021ला त्यांनी पुण्यामध्ये ॲडव्होकेट संतोष थोरात यांनी ऑफिस उघडले की लोकांना 100 दिवसात पैसे डबल देणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुढं करून ह्या संतोष थोरातांनी हजारो लोकांची फसवणूक केलेली आहे। मी काल त्या लोकांनी काल सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना साहेब यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी आत्ता आर्थिक गुन्हे शाखेकडे हे फक्त ते अर्ज दिलेला आहे। मी पोलीस आयुक्त यांना विनंती करतो की जे अर्ज त्यांनी दिले त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। सोलापूर जिल्ह्यातले अक्कलकोट तालुक्यातले जे 2 लोक आहेत त्यांच्यावर ते गुन्हे दाखल करून त्यांनासुद्धा तुम्ही ताब्यात घेणं गरजेचं आहे। आज राज्यात अधिवेशन चालू आहे। मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, गेल्या अनेक वर्षापासून क्रिप्टोकरन्सीच्या नावावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन इथं फसवणूक होत आहे। जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन क्रिप्टोकरन्सीची त्याच्या मागून पडद्यामागून ते जे काय लोकांची फसवणूक करत आहेत, असं तुम्ही कायदा तयार करा की अशा लोकांवर गुन्हे दाखल करून मोका अंतर्गत तिथं कारवाई झाली पाहिजे। आणि सोलापूरचे पोलीस आयुक्तांना मी विनंती करतो की तुम्ही आयुक्तालयातून तुम्ही एक परिपत्रक काढा की ज्या लोकांची ह्या ॲपद्वारे फसवणूक झाली त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावे। जर आपण या लोकांवर कारवाई केली नाही तर येणारं काळ या सर्व तक्रारदारांना घेऊन मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही तिथं निवेदन देणार आहे। माझं नाव जयराज गोयल। माझी 1,60,000 इन्व्हेस्टमेंट आहे सोनेटिक्समध्ये आणि माझी पूर्ण रक्कम बुडवली त्यांनी। मला लाच दिला होता की तुमचे पैसे 20 महिन्यामध्ये 10 पट होतील असं सांगून मला त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये गुंतवणूक करून घेतली आणि आज त्याची व्हॅल्यू नाही, ॲप पण आमचं ओपन होत नाही आणि त्यांचाही रिप्लाय आम्हाला काही मिळत नाही। आम्ही आमच्या मित्रामार्फत त्यांना कॉल लावतो आहे तर उडवाउडवीची उत्तर देतो, आज देतो आहे, उद्या देतो आहे, गुरुवारपर्यंत भेटू आपण, गुरुवारी तुम्हाला ट्रान्सफर करू, गुरुवारी तुम्हाला पैसे देऊ, असं त्यांचं उत्तर दर 1 महिन्याला त्यांचं नवीन काहीतरी आम्हाला। साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील किती जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेली? भरपूर जण असतील, त्यांची काउंटिंग नाही, आज नाही तर उद्या त्यांची माहिती बाहेर येतील। जसं आपण ही पुढं जाऊ एक जण बाहेर येतील, कारण भरपूर लोक घाबरत आहेत, नावाला घाबरत आहेत। कोण आम्ही स्वतः नावाला घाबरत होतो की आम्हाला पुढं काय होणार।